नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कंप्लीट करणार आहे. इकॉनॉमिक्समधला अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. भारताच्या अर्थसंकल्पावरती पण प्रश्न येतात आणि त्याचप्रमाणे MPSCच्या एक्झाम्समध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्राच्या बजेटवरती सुद्धा प्रश्न येतात. ओके, तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण हाच पोर्शन सगळा कव्हर करणार आहे. आपण याच्यामध्ये कुठल्या सेक्टरला किती बजेट अलोकेट केलेलं आहे, कुठल्या नवीन स्कीम अनाऊन्स केलेल्या आहेत, कुठल्या क्षेत्राला प्राधान्य दिलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे. तर वेळ न वाया घालवता लेक्चरची सुरुवात करूया. तर डायरेक्टली आपण कुठल्या क्षेत्रामध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे हे बघण्याआधी बजेट जे आहे हे कुठल्या कॅटेगरीमध्ये असतं किंवा खर्च जो आहे हा कुठल्या 2 विभागांमध्ये विभागला जातो ते बघूयात. तर जो आपला खर्च असतो हा 2 प्रकारचा खर्च असतो. एक म्हणजे भांडवली खर्च आणि दुसरा म्हणजे महसुली खर्च. आता फॉर एक्झाम्पल सपोज एखादा दुकानदार आहे, तर दुकानदाराला एखादा समजा जर खर्च लागतोय, भांडवली खर्च लागतोय, म्हणजे काय लागतो तर त्याच्या मालावरती लागणारा खर्च आहे, म्हणजे त्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ज्याच्यातून तो पैसे मिळवल, म्हणजे तो माल विकून पैसे मिळवल, त्याची जी गुंतवणूक अमाऊंट असेल ती म्हणजे भांडवल खर्च. ओके, म्हणजे जेवढी जास्त तुम्ही जर भांडवल इन्व्हेस्ट केलं आणि तुमच्याकडे जर कस्टमर असतील तर तुमचा बिझनेस चांगला चालेल. म्हणजे ॲक्च्युली जो खर्च आहे हा भांडवलावरती केला गेला पाहिजे जास्तीत जास्त, त्याच्यामुळेच नक्कीच आपल्याला रिटर्न्स पण चांगल्या पद्धतीने भेटत जातील. हा झाला भांडवली खर्च. आणि दुसरा म्हणजे महसुली खर्च. महसुली खर्च म्हणजे काय, समजा एका दुकानदाराला त्याला द्यावं लागणारं लाईट बिल, त्याला द्यावं लागणारं शॉपचं रेंट, त्यानंतर त्यांनी कुणाकुणाला जॉबला ठेवलेलं असतं त्या सगळ्यांची सॅलरीज, तर हा झाला महसुली खर्च, म्हणजे जो त्याला देणं भागच पडणार आहे. ओके, मात्र त्याच्यातून त्याला काही सुद्धा फायदा भेटत नाहीये, म्हणजे रिटर्न्स पैसे नाहीत भेटणार. ओके, तर हा झाला महसुली खर्च. मग सरकार सुद्धा राज्याचा जो खर्च आहे हा 2 वेगवेगळ्या विभागांमध्येच भागून खर्च करत असतो. जसं की एक म्हणजे भांडवली खर्च आणि दुसरा म्हणजे महसुली खर्च. भांडवली खर्च म्हणजे तोच राज्याच्या विकासासाठी गुंतवणूक असेल किंवा विकासात्मक कामांमध्ये केलेली गुंतवणूक किंवा त्यांना दिलेले कर्ज, तर हे झालं भांडवली खर्च. ओके, आणि महसुली खर्च म्हणजे काय, ह्याच्यामध्ये राज्याचे जे कर्मचारी आहेत, शासनाचे कर्मचारी, यांचं वेतन आहे, भत्ते आहेत, कर्ज आहे, निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन्स असतात, व्याज फेडीचा समावेश, तर या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश असतो. ओके, तर हा झाला महसुली खर्च. मग आता तुम्हाला एवढं तरी कळालं असेल, अंदाज आला असेल की आपला जो खर्च आहे हा भांडवली खर्च जास्त पाहिजे ॲज कम्पेअर टू महसुली खर्च. तर आपण तेच बघू आता भांडवली खर्च नेमका आपला किती आहे. तर भांडवली खर्च महाराष्ट्राचा अंदाजे 35,504 कोटी रुपये एवढा आहे 2017-18 साठी. हा अंदाज असतो, 2017-18 अजून कंप्लीट व्हायचा आहे. ओके, त्याच्यामुळे हा अंदाजे खर्च आहे 35,504 कोटी. गेल्या वर्षी म्हणजे 2016-17च्या अर्थसंकल्पामध्ये हा जो खर्च होता हा जास्त होता. तर तो भांडवली खर्च 35,504 नसून तो 4% यावर्षी घटला आहे. ओके, म्हणजे 2016-17चा जो भांडवली खर्च होता हा 35,000पेक्षा थोडासा जास्त होता. त्या मानाने यावर्षीचा जो भांडवली खर्च आहे याच्यामध्ये 4.2% घट झाली आहे. ओके, आणि आपण बघितलं याच्यामध्ये जो खर्च असतो हा इन्क्लूड असतो जसं की मालमत्ता निर्मितीचा खर्च, त्यानंतर कर्ज तरतुदी करण्यासाठी लिहिलेला खर्च, तर ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो भांडवली खर्चामध्ये. ओके, तर आता भांडवली खर्च आपण बघितला आहे. महसुली खर्च बघू आपण काय असतो. तर महसुली खर्च म्हणजे काय, तर आपण आधीच बघितलं की महसुली खर्च म्हणजे जो कर्मचाऱ्यांचं वेतन वगैरे द्यायचा असेल तर तो वाला खर्च. तर 2017-18च्या सुधारित अंदाजानुसार एकूण जो महसुली खर्च होणार आहे हा एकूण 2,48,249 म्हणजे जवळजवळ 2,48,250 कोटी एवढा खर्च आपण महसुली खर्च करतोय. तर त्या मानाने भांडवली खर्च अतिशय कमीच आहे, 35,500च्या आसपासच आहे, आणि 2,48,250 कोटी आपण महसूल खर्चावरती करतोय. ओके, मग याच्यामध्ये वेतन आहे, शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार, प्रशासकीय खर्च आहे, सेवानिवृत्तीसाठी लागलेला खर्च, तर हा सगळा याच्यामध्ये इन्क्लूड असतो. आणि या खर्चामध्ये मागच्या खर्चाच्या तुलनेत वाढ झाली आहे. ओके, जी की व्हायला नव्हती पाहिजे, अपेक्षित नसती ही वाढ, मात्र ही वाढ झालेली 5.9% वाढ झाली आहे. ओके, मात्र आपण बघितलं भांडवली खर्चामध्ये घट झाली आहे 4.2%. ओके, तर आपण जर महसुली खर्चामध्ये जर अजून थोडंसं बायफ्रिकेट केलं तर एकूण 87,147 कोटी रुपये एवढा खर्च शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी म्हणून दिला जाणार आहे.
आणि निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन म्हणून 25,567 कोटी रुपये एवढा खर्च करण्यात येईल 2017-18 या वर्षामध्ये. ओके, आणि या दोघांची जर आपण ॲडिशन केली तर एकूण आपल्या बजेटच्या 40%च्या आसपास म्हणजे 39.7% एवढी अमाऊंट फक्त पेन्शन आणि पगार याच्या खर्चाचीच आहे. ओके, त्याच्यामुळे ही खरंच एक चिंताची किंवा गंभीर समस्या मानली जाते. ओके, तर हे सगळे तुम्हाला पॉईंट समजून सांगण्याचा हाच हेतू आहे की तुम्हाला बजेट थोडंसं बारकाईनं समजावं आणखीन. ओके, बजेटमधल्या ज्या 2 तरतुदी आहेत खर्चाच्या ह्या पण व्यवस्थित तुम्हाला कळाव्या. ओके, आणि नॉलेज घेणं हाच एक उद्देश असला पाहिजे. परीक्षा देणं आणि त्याच्यात मार्क घेणं हा उद्देश थोडासा साईडला असला पाहिजे, मात्र नॉलेज खूप जास्त घेणं हेच हेतू पाहिजे. ओके, कारण तुम्हाला फक्त परीक्षा पास नाही व्हायचं तर इंटरव्ह्यूसुद्धा फेस करायचे आहेत. त्यावेळेस तुम्ही मे बी रिजेक्ट पण होऊ शकता जर तुमच्याकडे कमी नॉलेज असेल तर. त्याच्यामुळे नॉलेज वाढवण्यावरती जास्त भर द्या. ओके, आणि हे लेक्चर आपण थोडंसं निवांतपणे बघणार आहे कारण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात आणि वर्षातून एकदाच होणारी गोष्ट ही, त्याच्यामुळे एक्झाममध्ये सुद्धा याचं वेटेज भरपूर असतं. ओके, आता आपण जे आपण खर्च बघितले महसुली खर्च याच्यामध्ये भर जी पडली ॲक्च्युली ही 7वं वेतन आयोग लागू झाल्यामुळे पडली आहे. 15,000 ते 17,000 कोटी रुपये एवढी वाढ भत्त्यांमध्ये आणि जे वेतन आहे महसुली खर्चामध्ये हा फक्त 7वे वेतन लागू झाल्यामुळे झालेला आहे. ओके, तर वेतन आणि भत्त्यांवरचा वार्षिक खर्च आहे हा 15,000 ते 17,000 कोटींनी वाढला आहे. ओके, तर 7व्या वेतन आयोगामुळे हे पण झालेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण जर अर्थसंकल्पाचा जर अंदाज थोडक्यामध्ये बघितला तर व्याज फेडी करता म्हणून एकूण 11.57 कोटी रुपये 11.57%. ओके सॉरी, तर 11.57% एवढा खर्च करण्यात येतोय. तर विकास कामांसाठी म्हणून 11.25% रक्कम खर्च केली जाते. व्याज फेडीसाठी म्हणजे काय, तर सपोज जर कुणी कर्ज काढलं असेल आणि कर्ज काढलंय तर त्याला कर्ज फेडता नाही आलेलं आणि त्यामुळं सरकारने शेवटी त्याचं कर्ज माफ करून टाकलं. ओके, किंवा त्याचं कर्ज सरकारने फेडून टाकलं, तर हे झालं व्याज फेडीसाठी आपण किती रुपये अलोकेट केलेले आहेत. 11.57 कोटी 11.57% एवढं आपण वेटेज हे व्याज फेडी करण्याकरता दिलेलं आहे. आणि तेच जर विकास कामांसाठी बघितलं तर फक्त 11.25 आहे. ॲक्च्युली विकास कामांसाठी जास्त भर दिला पाहिजे. व्याज किंवा कर्ज घेण्याची लोकांवरती वेळच नाही येणार अशा प्रकारे आपण त्यांना सुदृढ बनवलं पाहिजे. ओके, आणि हाच हेतू होता या बजेटमध्ये. बऱ्याच जणांनी असा अपोज केला की शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केलेली नाही आहे या बजेटमध्ये, बाकीच्या गोष्टी केलेल्या नाही आहेत शेतकऱ्यांसाठी असं म्हणणं होतं. मात्र आपण बघू की बऱ्याच प्रोजेक्ट आहेत शेतकऱ्यांसाठी, त्याच्यातून त्यांचा नक्कीच विकास होईल. आणि शेतकऱ्यांना असं माझं पर्सनल ओपिनियन की शेतकऱ्यांना आपण जर कर्जमाफी देणं पण बरोबरच आहे, मात्र आपण त्यांचा जास्तीत जास्त विकास घडवता येईल, त्यांना सुदृढ बनवता येईल याकडे जर जास्त लक्ष दिलं तर नक्कीच फायदा होईल. ओके, आता आपण खऱ्या अर्थाने आपल्या बजेटच्या पॉईंट्सकडे वळूयात. आणि जर तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची झाली तर आपल्या महाराष्ट्रावरती बऱ्याच पर्सेंटेजनी कर्ज वगैरे आहे. ओके, आणि आपण जर बघितलं तर मेक इन इंडियाचा एवढा इफेक्ट झालेला नाही आहे महाराष्ट्रावरती. आपल्याला इन्व्हेस्टमेंट दिसती, मात्र त्याच्यातून अजून आउटपुट आलेलं नाही आहे. ओके, आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसचा जरी आपण रिपोर्ट बघितला तर आपल्या महाराष्ट्राचं रँकिंग देशामध्ये 10व्या क्रमांकाचं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र बराच मागं राहिलेला आहे या गोष्टींमध्ये. ह्याचं एकच रिझन आहे की आपण भांडवली खर्चावरती कमी गुंतवणूक करतोय. ओके, जर भांडवली क्षेत्रावरती जास्त गुंतवणूक केली तर इन्व्हेस्टर नक्की जास्त पद्धतीने अट्रॅक्ट होतील आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि त्याच्यामुळे नक्कीच आपल्या कर्ज वगैरे तर अजिबात होणार नाही आहे. तर या गोष्टी सगळ्या बजेटच्या आधी आपण ओव्हरलुक केलेल्या आहेत. आता आपण डायरेक्टली फॅक्ट्स अँड फिगर्स बघू बजेटमध्ये. मग तुम्हाला त्या एक्झाममध्ये विचारतात जसं की आपले अर्थमंत्री कोण आहेत, कुठल्या क्षेत्रामध्ये किती बजेट अलोकेट केलेलं आहे, काय काय स्कीम या बजेटमध्ये अनाऊन्स करण्यात आल्या आहेत, या गोष्टी विचारतात. ओके, तर आता आपण फॅक्ट्स अँड फिगर बघू. तर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा बजेट प्रेझेंट केला. याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की सरकारने बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, त्यानंतर कृषी मालाला योग्य भाव मिळणे, वाढतं महसुली खर्च, शिक्षण, आरोग्य, उद्योगधंद्यांमध्ये मंदावलेली गुंतवणूक या घटकांचा विचार करून या सगळ्या समस्या विचारात घेऊन हे बजेट बनवलेलं आहे आणि त्याच्यातून त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. ओके, तर असं यांचे आपल्या राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाषणाची सुरुवात केली. तर त्यांचं म्हणणं आहे किंवा आपल्या राज्याचं जे शेतकरी आहे याचं उत्पन्न 2021पर्यंत दुप्पट करणे हा शासनाचा मानस आहे असं सुद्धा त्यांनी म्हणलेलं आहे. ओके, म्हणजे 2021पर्यंत शेतकऱ्याचं कृषी उत्पादन हे दुप्पट करणे हा सुद्धा गव्हर्नमेंटचा याच्यातून हेतू आहे आणि त्या दृष्टीने बऱ्याच वेगवेगळ्या स्कीम आहेत. तर आपण त्या बघू.
कृषी क्षेत्रावरती किंवा कृषी क्षेत्राशी संबंधित काय काय योजना आहेत, किती खर्च आहे, तर इस्रायलच्या तंत्रज्ञानाच्या जोरावरती किंवा इस्रायलच्या तंत्रज्ञानाचा आपण वापर करून ऊस लागवडीसाठी किंवा ऊस क्षेत्रासाठी सूक्ष्म सिंचनाच्या मदतीनं वेगवेगळा आपण विकास करणार आहे. म्हणजे सूक्ष्म सिंचन आपण यूज करणार आहे, जी टेक्नॉलॉजी इस्रायलमध्ये यूज केली जाते. ओके, आणि हे कुठल्या प्रोडक्टसाठी किंवा कुठल्या शेतीमालासाठी, तर ऊससाठी. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. ऊसासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीनं ऊसाची आता लागवड करण्यात येईल. आणि या योजनेसाठी सरकारने 100 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. तर हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. इस्रायलचं तंत्रज्ञान आपण वापरणार आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर कुठल्या प्रोडक्टसाठी, तर ऊसासाठी सूक्ष्म सिंचन पद्धत असेल ही. आणि याच्यासाठी जो एकूण गव्हर्नमेंटनी जो तरतूद केलेली ही 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर हे सगळे पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी पणन विभागामार्फत विकेंद्रीकरण व्यवस्था करणे. त्यानंतर शेतकऱ्याचा शेतमाल तारण ठेवून, म्हणजे त्याचा घाण ठेवून तातडीनं त्याला पटकन कर्ज उपलब्ध करून देण्याची सोयसुद्धा गव्हर्नमेंट करणार आहे. म्हणजे त्याचा शेतीमाल तो घाण ठेवून किंवा तारण ठेवून तो तातडीने कर्ज घेऊ शकेल. ओके, खाजगी बाजारांना चालना देण्यासाठी म्हणून 10 ठिकाणी ॲग्रो मार्केट्सची उभारणा करण्यात येईल. ओके, तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या तरतुदी होत्या शेती क्षेत्रामध्ये. तसंच 5,56,000 हेक्टर एवढी जमीन सिंचनाखाली 2017-18 या वर्षामध्ये आणणं हे सुद्धा गव्हर्नमेंटचे एक टार्गेट आहे. ओके, 5,56,000 हेक्टर सिंचनाखाली आणणे. ओके, तर या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या. त्याचबरोबर कृषी मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ स्थापन करायला म्हणून गव्हर्नमेंट निधीसुद्धा अलोकेट करणार आहे. ओके, आता आपण शेतीमधल्याच वेगवेगळे जे सब टाईप आहेत किंवा सब अलॉटमेंट आहेत पैशाच्या त्या बघूत. गट शेती योजना ही सुद्धा गव्हर्नमेंट लागू करणार आहे. आणि याच्यातूनच जो गव्हर्नमेंटचा मानस आहे 2021 पर्यंत कृषी उत्पादन दुप्पट करणे, तर हा साध्य व्हायला मदत होईल. गट शेती म्हणजे नेमकं काय असेल, तर याच्यातून गव्हर्नमेंटला मोठ्या शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करणं आणि शेती गट स्थापन करणं हा उद्देश असेल. निवडक गावांमध्ये ही योजना सुरू करण्यात येईल. आणि याच्यासाठी किमान 20 शेतकऱ्यांचा एक गट बनवला जाईल आणि त्याच्यामध्ये किमान 100 एकर शेतीचा समावेश केला जाईल त्या गटामध्ये. ओके, म्हणजे सपोज जर 20 शेतकरी असतील तर 100 एकर त्यांच्याकडं त्या शेतकऱ्यांची सगळ्यांची मिळून 100 एकर एक जमीन बनल आणि त्याच्यात सगळे मिळून व्यवस्थित त्याच्यामध्ये शेती करतील. आणि जेणेकरून मग त्याचा फायदा एकदम लहान शेतकऱ्याला पण होईल आणि मोठ्या शेतकऱ्याला सुद्धा होईल. मात्र याच्यामध्ये एक अट आहे, ती महत्त्वाची. एक्झाममध्ये ह्याच्यावरती प्रश्न बनू शकतात. जसं की कोणाकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. ओके, म्हणजे हे जे 20 शेतकरी समजा आहेत आपल्याकडं, तर 20च्या 20 शेतकऱ्यांकडं 10 एकरपेक्षा कमीच शेती असली पाहिजे. ओके, आणि अशी कमीत कमी किती एकर शेती बनली पाहिजे, तर 100 एकर शेती ही बनली पाहिजे. मग ह्याच्यामध्ये वेगवेगळं गव्हर्नमेंट अनुदान देईल या शेतकऱ्यांना गट शेती विकास करण्यासाठी म्हणून. ओके, त्यांना सिंचन प्रोव्हाइड केलं जाईल किंवा त्यांना खतांमध्ये सबसिडी जास्त दिल्या जातील, असं बरेच प्लॅन गव्हर्नमेंट आखल. ओके, त्यानंतर कोल्ड व्हॅन ही मालवाहतुकीसाठी सुद्धा गव्हर्नमेंट योजना लवकरच आणत आहे. ओके, तर हे सगळे गट शेती योजना आहे, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्या ज्या टार्गेट्स आहेत किंवा त्याचे जे फॅक्ट्स आहेत हे सगळे लक्षात ठेवा. 20 शेतकऱ्यांचा एक गट असला पाहिजे कमीत कमी, आणि कमीत कमी 100 एकर, आणि प्रत्येकाकडं 10 एकर, कुणाकडेच 10 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. ओके, त्याचबरोबर आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प गव्हर्नमेंट सुरू करतोय. हे ॲक्च्युली कशासाठी आहे, तर जागतिक तापमान वाढ व हवामानामध्ये झालेले बदल याच्यामुळे शेती ही सुरक्षित राहिलेली नाही आहे. शेती म्हणजे शेतकरी हा फक्त शेतीवरती डिपेंड राहू शकत नाही आहे, त्याच्या मनात ती सुरक्षितता नाही आहे, कारण तो पूर्णपणे हवामानाबद्दल डिपेंड आहे, हवामानावरतीच डिपेंड आहे. त्याच्यामुळं काय होतं की वेगवेगळे नुकसान जरी झालं त्याला जमिनीला, तर त्याला शेती करण्याला मग त्याला तो कॉन्फिडन्स राहत नाही आहे. ओके, मग आता याच्यातून नेमकं काय झालेलं आहे, तर ही जी योजना असेल नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, हा जो प्रकल्प आहे याच्यातून मराठवाड्यातल्या 4,000 गावांना, त्याचबरोबर विदर्भातल्या पूर्णा नदीच्या खोऱ्यातील 1,000 गावांमध्ये जे क्षारतेचं प्रमाण वाढत चाललं आहे, तर याच्यावरती मात करण्यासाठी म्हणून उपाययोजना केल्या जातील. ओके, आणि याच्यासाठी ह्या महत्त्वाची न्यूज आहे, कारण याच्यासाठी जी मदत आहे, अर्थसहाय्य आहे, ही आपली वर्ल्ड बँक करते. ओके, वर्ल्ड बँक याच्यासाठी 4,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करणार आहे. त्याच्यामुळं अतिशय महत्त्वाची योजना ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. याच्यासाठी वर्ल्ड बँक, ज्याचं हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन DC ला, एकूण 4,000 कोटींची मदत करणार आहे. ओके, अशाच प्रकारे शेतीमध्ये आणखीन बऱ्याच योजना आहेत, जसं की
मुद्रा आरोग्य पत्रिका म्हणजेच सॉईल हेल्थ कार्ड. तर 2021पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला सॉईल हेल्थ कार्ड इश्यू करून देणं हा सुद्धा एक गव्हर्नमेंटचा एक योजनेमधलाच टार्गेट आहे. आत्तापर्यंत 80 लाख शेतकऱ्यांना या मुद्रा आरोग्य पत्रिका वाटण्यात आल्यात किंवा सॉईल हेल्थ कार्ड इश्यू करण्यात आलेले आहेत. सॉईल हेल्थ कार्ड ॲक्च्युली फार महत्त्वाचा रोल प्ले करतो, कारण त्याच्यावरती आपल्या जमिनीचे जे पोषक घटक आहेत ह्याच्याबद्दल सगळी माहिती लिहिलेली असते. जसं की आपल्या जमिनीमध्ये कुठल्या पोषक घटकाचं प्रमाण कमी आहे, कुठलं प्रमाण जास्त आहे, त्यानुसार आपण कुठलं पीक घेतलं पाहिजे, पिकाला काय काय खत प्रोव्हाइड केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या सॉईल हेल्थ कार्डवरून समजू शकतात. ओके, त्याच्यामुळं ही जे सॉईल हेल्थ कार्ड आहे हे सगळ्या शेतकऱ्यांकडं असावंच, जेणेकरून त्यांना त्यांच्या जमिनीबद्दल प्रॅक्टिकल जास्त नॉलेज भेटेल. ओके, त्याच्यामुळं हे 2021पर्यंत गव्हर्नमेंट शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करणारच आहे. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुद्धा गव्हर्नमेंट सुरू करते. अनुसूचित जाती आणि जमातीतील किंवा नवबौद्ध जे शेतकरी असतील तर यांचं उत्पन्न वाढावं आणि त्यांना एक आर्थिकदृष्ट्या सुदृढ किंवा सक्षम बनवावं, हा याच्यातून त्यांचा उद्देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. ओके, आणि याच्यामधून अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी म्हणून एकूण 92 कोटी रुपये एवढे अलोकेट करण्यात आलेले आहेत. ओके, तर हे महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने आणखीन शेतीमध्ये जर बघाल तर जलसंपदा जर विभाग बघितला आपण, तर जलसंपदा विभागास 2017-18च्या अर्थसंकल्पामध्ये एकूण 8,233 कोटी रुपये एवढे अलोकेट करण्यात आलेत किंवा एवढ्या रुपयांची तरतूद करण्यात आलेली 8,233 कोटी. ओके, तर याच्यामधून जलसंपदा विभागाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे जलयुक्त शिवारांची स्थापना त्यांना करायची आहे. जलयुक्त शिवारांसाठी म्हणून सुद्धा 1200 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. आणि जर केंद्र सरकारने जर मदत केली तर हा निधी आणखीन वाढू शकतो. ओके, त्याच्यामुळे 1200 कोटींचा निधी जलयुक्त शिवारांसाठी भेटणार आहे. जलयुक्त शिवार म्हणजे काय असतात की जर आपल्या राज्याच्या दुष्काळासाठी म्हणून महत्त्वाकांक्षी प्रकल्प असेल हा, याच्यातून 5,000 गावांची दरवर्षी पाण्यापासून जी टंचाई निर्माण होते याच्यातून मुक्तता होईल. ओके, म्हणजे पाणी टंचाईपासून दरवर्षी 5,000 गावांची मुक्तता होईल. तर हे जलयुक्त शिवार अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे आपल्या सरकारचा, आणि हा जर चांगल्या पद्धतीने झाला सुरू तर नक्कीच आपल्या महाराष्ट्राचं एक चांगलं रूपसुद्धा काही येत्या वर्षांमध्ये बघायला भेटेल. ओके, शेतीमध्ये इंटरेस्ट यावा विद्यार्थ्यांना सुद्धा म्हणून नवीन कृषी विद्यालयांची स्थापना करण्यात येणार आहे, जेणेकरून विद्यार्थी ॲडमिशन्स घेतील, ते थोडीशी टेक्नॉलॉजी बेस्ड शेती करायला शिकतील, त्याच्यातून उत्पन्नसुद्धा वाढेल आणि घरात असलेली शेती पडून नाही राहणार. तर ह्याच्यासाठी म्हणून नवीन कृषी विद्यालय स्थापन करतोय नाशिक, सांगली, यवतमाळ या ठिकाणी. ओके, तर ही सगळीच्या सगळी ठिकाणं महत्त्वाची आहेत. एक्झाममध्ये विचारू शकतात की खालीलपैकी कुठल्या ठिकाणी कृषी विद्यालय बनत नाही आहे, ऑप्शन एखादा दुसरा काहीतरी देतील, तर तुम्हाला ही 3 नावं माहिती पाहिजेत. नाशिकमध्ये बनणार आहे, सांगलीमध्ये बनणार आहे आणि यवतमाळमध्ये. ओके, तर हे शासकीय कृषी विद्यालय स्थापन होतील इथं. ओके, काजू क्षेत्राचा आपण विचार जर केला तर काजू प्रक्रियेसाठी आवश्यक असा निधी हा कोकणमधल्या सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल. तर काजू प्रक्रियेसाठी आवश्यक निधी प्रोव्हाइड केला जाईल, काजू प्रक्रियेसाठी यंत्रणाच दिल्या जातील. तर हे कुठल्या ठिकाणी? सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी. तर काजू उत्पादन कुठं होतंय असं जरी विचारलं एक्झाममध्ये तरी तुम्ही हे सांगू शकता की सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काजू उत्पादन होते. ओके, तर आता आपण शेतीबद्दल भरपूर माहिती बघितली, बजेट अलोकेशन काय काय झालेलं आहे सगळं बघितलं. बरेच आपल्याला बजेटमध्ये पॉईंट कव्हर करायचे आहेत, त्याच्यामुळे थोडं लेंदी होणारे लेक्चर, आणि सगळंच्या सगळं बजेट आपण 2 तासाचं कव्हर करत नाही आहे, कारण बऱ्याच असा असतात गोष्टी एक्झाममध्ये विचारत नाहीत. आपल्याला ज्या एक्झाममध्ये विचारू शकतात आपण त्याच गोष्टींवरती भर दिलेला आहे. तर युवा व कौशल्य किंवा विकास व रोजगार या क्षेत्रामध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज गव्हर्नमेंटने ठेवलेल्या आहेत 2017-18साठी. तर आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 18 ते 30 वयोगटातील जी लोकसंख्या आहे ही एकूण 25% आहे लोकसंख्येच्या. ओके, त्याच्यामुळं 25% जे तरुण गट आहे याला विकसित करणं, कलाकौशल्य देणं, तर हे तर गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहेच. त्याच्यासाठीच म्हणून प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियान सुरू करण्यात येणार आहे. ह्याच्यातून 1970 असे प्रशासकीय संस्थांना सुनिश्चित किंवा सूचीबद्ध करण्यात येईल. तिथं आपल्याला तरुणांना म्हणून 18 ते 30 वयोगटातील तरुणांना कौशल्य प्रदान केलं जाईल. ओके, याच्यातून
1,22,000 गरजू असा युवकांना याच्यातून कौशल्य देण्यात येईल. याच्यापैकी 57% सहभाग हा महिलांचा असणार आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा पार्ट महत्त्वाचा आहे. 2017-18 मध्ये सुमारे 10,000 गौंडी कारागिरांना प्रशिक्षण सुद्धा देण्याचं काम सुरू झालेलं आहे. ओके, तर 10,000 गौंडी कारागिरांना प्रशिक्षण सुद्धा देण्यात येईल. त्यानंतर येत्या 3 वर्षामध्ये 7 लाख युवकांना प्रशिक्षण देणे हा सुद्धा गव्हर्नमेंटचा एक मानस आहे. ओके, तर येत्या 3 वर्षामध्ये 7 लाख युवकांना प्रशिक्षण देणे. ओके, त्याच पद्धतीने आपण जी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आहे, तर याच्यामध्ये आधी 192 रुपये हजेरी दिली जायची किंवा मजुरी दिली जायची. मजुरीचा जो दर होता हा 192 रुपये होता. आता तो वाढवून 1 एप्रिल 2017 पासून 201 रुपये देण्यात येईल. ओके, म्हणजे महाराष्ट्रामध्ये मनरेगाच्या अंतर्गत 1 एप्रिल 2017 पासूनच 201 रुपये हा दर ठरवण्यात आलेला आहे. ओके, आणि आपण दुसरा जर आपला प्रकल्प बघाल तर आपण खेकडा प्रकल्प एक सुरू करतोय. खेकडा उपक्रम हे युवांसाठी असेल. याच्यातून त्यांना उपक्रमाच्या ज्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, त्यांना बिझनेसचे एक अपॉर्च्युनिटीज ओपन करून दिल्या जातील. तर हा जो खेकडा प्रकल्प असेल हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असेल. ओके, असा प्रकारचा प्रकल्प तामिळनाडूमध्ये आहे. तर तामिळनाडूच्याच धर्तीवरती आपण खेकडा प्रकल्प सिंधुदुर्गमध्ये सुरू करतोय. तर हा सगळा पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आपण जर इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर मुंबई आणि पुणे ह्या मेट्रो प्रकल्पांसाठी एकूण 700 कोटी रुपये आपला गव्हर्नमेंट याच्यावरती खर्च करते. मेट्रो प्रकल्प मुंबई आणि पुणे याच्यासाठी 700 कोटी. ओके, आणि 7,000 कोटी रुपये एवढा खर्च रस्ते बांधकाम सुधारणांसाठी करणार आहे. तर रस्ते बांधकामांसाठी 7,000 कोटी गव्हर्नमेंट खर्च करणार आहे. ओके, आता आपण पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग बघूया की याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी काय काय योजना आखलेल्या आहेत. तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत, ग्रामीण मिशन अंतर्गत 10 जिल्हे, 103 तालुके आणि 14,000 ग्रामपंचायती आत्तापर्यंत ओपन डिफिकेशन फ्री झालेल्या आहेत. ओके, म्हणजे हागणदारी मुक्त झालेल्या आहेत. आता 2018च्या मार्चपर्यंत महाराष्ट्र अख्खा ओपन डिफिकेशन फ्री करणे हे या बजेटमध्ये अनाऊन्स करण्यात आलेलं आहे. ओके, तर याच्यासाठी मग जे शौचालयांची बांधकामं करणं, कुठल्या कुठल्या भागांमध्ये नाही आहे तिथं उभारणं, तर याच्यासाठी गव्हर्नमेंट पैसे अलोकेट करेल. ओके, त्यानंतर जल स्वराज 2 नावाचा एक कार्यक्रमसुद्धा गव्हर्नमेंटनी लॉन्च केलेला आहे. याच्या अंतर्गत 39 निम शहरी गावांना वाढीव पाणी पुरवठा दिला जाईल. ओके, तर जल स्वराज 2 मध्ये असे 39 निम शहरी गावांचा समावेश असेल जिथं वाढीव पाणी पुरवठा करण्यात येईल. ओके, त्याचबरोबर आता आपण एज्युकेशन सेक्टरमध्ये काय काय आपल्या गव्हर्नमेंटनी मेन्शन केलेलं आहे हे बघू. तर एज्युकेशन सेक्टरमध्ये चंद्रपूर येथे सैनिक शाळा बांधण्याचा शासनाने तयारी दाखवलेली आहे. म्हणजे चंद्रपूर येथे आता सैनिक शाळा असेल. औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठची स्थापना 2017-18 या शैक्षणिक वर्षात सुरू होईल असं सुद्धा गव्हर्नमेंटनी मेन्शन केलेलं आहे. आता हे महत्त्वाचं आहे. असा प्रश्न एक्झाममध्ये डायरेक्टली बनू शकतो. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय विधी विद्यापीठाची स्थापना होईल किंवा सुरू होईल 2017-18 मध्ये, तर ते म्हणजे औरंगाबाद येथे. ओके, तर हा पॉईंट सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपण आरोग्य क्षेत्र बघू. आरोग्य क्षेत्रामध्ये जी केंद्र लेवलला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आहे, तर त्याच रूपाने राज्यामध्ये आपल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यात येईल 2017-18 मध्ये. ओके, तरी 2017-18 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबवण्यात येईल. त्याचबरोबर भारतरत्न APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली. याच्या अंतर्गत अमृत आहार योजना याच्या नावामध्येच आहे की आहार किंवा हे जेवणाशी संबंधित काहीतरी योजना असेल. तर अनुसूचित जातीच्या 7 महिने ते 6 वर्षे या वयोगटातील लहान बालकांना आणि त्याचबरोबर गरोदर स्त्रियांना सुद्धा ही योजना लागू होईल. तर जे अनुसूचित जातीमधले जमातीमधले 7 महिने ते 6 वर्ष या वयोगटातली लहान मुलं आहेत, तर यांच्यासाठी म्हणून 4 दिवसात आठवड्यातले 4 दिवस अंडी दिली जातील व केळी दिली जातील. ओके, तर आठवड्यातले 4 दिवस हे अंडे आणि केळे दिले जातील त्यांना. ओके, आणि असा एकूण 7,61,000 बालकांना याच्यातून लाभ होणार आहे. ओके, आणि जर आपण गरोदर स्त्रियांचा जर विचार केला तर 1,17,000 महिलांना याचा लाभ होणार आहे. ओके, तर हे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा. महत्त्वाची योजना आहे भारतरत्न APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना. ओके, आता आपण पर्यावरणाशी संबंधित गव्हर्नमेंटचे काय अजेंडा आहे ते बघू. तर नमामि चंद्रभागा हा अजेंडा गव्हर्नमेंटचा आहे. म्हणजे चंद्रभागाला
जसं नमामि गंगा प्रकल्प आहे त्याच धोरणावरती नमामि चंद्रभागासुद्धा प्रकल्प राबवतोय गव्हर्नमेंट. याच्या अंतर्गत आपली जी चंद्रभागा आहे ही साफ आणि स्वच्छ करण्यात येईल. ओके. त्याचबरोबर येत्या 3 वर्षांमध्ये 50 कोटी वृक्ष लागवड करणे हे सुद्धा गव्हर्नमेंटचा मानस आहे. ओके. आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या पोर्शनकडे येतो या लेक्चरमधल्या, ती म्हणजे टॅक्स सिस्टीम. अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे. तर हे जे लेक्चर आता सध्या तुम्ही बघताय हे खरंच महत्त्वाचं आहे. एक्झाममध्ये डायरेक्टली अशा प्रकारचे प्रश्न बनू शकतात, त्याच्यामुळे व्यवस्थित टॅक्स सिस्टीमकडे लक्ष द्या. कॅशलेस व्यवहाराकरिता कार्ड स्वॅपिंग मशीनवरील जो कर आहे आधी 13.5% कर भरावा लागायचा, मात्र तो आता 0% केलेला आहे, म्हणजे कर तिथून काढून टाकलेला आहे. त्यानंतर गॅस व विद्युत जे शिगड्या असतील यांचा जो कराचा दर होता आधी तो होता 13.5%, मात्र तो सुद्धा आता 0% करण्यात आलेला आहे. ओके. म्हणजे आपल्याला आता या 2 गोष्टींवरती टॅक्स पे करावा लागणार नाहीये. सोलापूर चादर आणि टॉवेलवरती आधीपासूनच कर माफी होती आणि ती कायम सुरू ठेवण्यात आलेली आहे. ओके. म्हणजे पुढं सुद्धा सोलापूर चादर आणि टॉवेलवरती तुम्हाला जो कर आहे हा पे करावा लागणार नाही. ओके. त्यानंतर रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमच्या अंतर्गत शहराचे जे विमानतळ असतील, विमान वाहतूक असं, तर याच्यासाठी इंधनाचा कर आधी 5% लावायचे, मात्र आता हा 1%च लावण्यात येईल. ओके. तर रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमच्या अंतर्गत हे महत्त्वाचं आहे की 5% आधी इंधन कर लावायचे, मात्र आता तो 1% लावतील. आता शेतकऱ्यांसाठी पण महत्त्वाच्या कर सवलती दिलेल्या आहेत, जसं की शेततळ्यांकरता जे जिओ मेम्ब्रेन असतं तर याच्यासाठी आधी कर 6% होता, आता तो 0% करण्यात आलेला आहे. ओके. त्याचबरोबर जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत तर याच्यामध्ये जसं की गहू, तांदूळ, डाळी, वेगवेगळे पिठं आहेत, हळद, मिरची, चिंच, गूळ, नारळ, धने, मेथी, ओवा, पापड, तर हे जे आपले जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांच्यावरती कर्जमाफी सुरूच राहील. ओके. त्यानंतर आमसूल जे आहे, आमसुलावरती सुद्धा आता कर लागणार नाही आहे. ओके. तर आमसुलावरती नव्याने करमाफी सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी रास्त व किफायतशीर भाव देता यावा याकरता म्हणून 2016-17चं जे ऊस खरेदी असेल तर याच्यावरती कर माफ करून टाकलेला आहे. ओके. आणि ऊसाशी संबंधित आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे 2015-16मध्ये जी ऊस खरेदी करण्यासाठी जी करमाफी जर पाहिजे असेल तर साखर निर्यात करायची अशी अट होती, मात्र आता ती अट काढून टाकलेली आहे. तर ज्यांनी 2015-16मध्ये ऊस खरेदी करण्यासाठी करमाफीसाठी आधी जे साखर निर्यात करावी लागायची तर आता ही अट काढून टाकलेली आहे. ओके. तर हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट होता. शेत जमिनीची उत्पादकता तपासण्यासाठी म्हणून ज्या मशीन्स किंवा जे किट दिलं जातं त्याला सॉईल टेस्टिंग किट म्हणतात. तर या किटच्या विक्रीचा जो दर होता, विक्रीवरती जो कराचा दर होता हा 13.5% होता, मात्र आता तो 0% करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर दुधाची जी भेसळ आहे हे चेक करण्यासाठी म्हणून मिल्क टेस्टिंग किट यूज केलं जायचं आणि याच्यावरती सुद्धा विक्रीचा कराचा दर होता तर तो 13.5% होता, आता तो पण 0% करण्यात आलेला आहे. ओके. म्हणजे कुठले टॅक्स काढून टाकलेले आहेत तर 2 प्रकारचे किटवरचे, ते म्हणजे सॉईल टेस्टिंग किटवरचा आणि मिल्क टेस्टिंग किटवरचा. तर हे महत्त्वाचे पॉईंट होते, व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा. उद्योगांमध्ये वेगवेगळ्या कर सवलती देण्यात आल्या आहेत, जसं की मधुमका जी प्रक्रिया उत्पादनावरती जो कर आधी होता हा आता माफ करून टाकण्यात आलेला आहे. ओके. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 पर्यंत जो विक्री माल केलेला होता तर याच्यावरचा जो कर आहे हा पूर्णपणे माफ करून टाकलेला आहे. तर हा सुद्धा, आणि याच्यातून बऱ्याच उद्योजकांना फायदा होईल. कापड प्रक्रियेवरती सुद्धा एक कर आधी असायचा, तो पण आता 8 एप्रिल 2011 पासून ते 30 एप्रिल 2012 पर्यंत सगळा या कालावधीमधला जो कर होता तो माफ करून टाकण्यात आलेला आहे आणि याच्यातून फायदा 200 उद्योगांना होणार आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. दारू व्यतिरिक्त कुठल्याही वस्तूवरती टॅक्स वाढ केलेली नाहीये. तर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्ही एवढंच लक्षात ठेवलं तरी बस एक्झाममध्ये. कुठल्या गोष्टींवरती टॅक्स वाढ झालेली हे लक्षात ठेवण्यापेक्षा दारू व्यतिरिक्त कुठल्याच गोष्टींवरती वाढ झालेली नाहीये एवढंच लक्षात ठेवा. ओके. आता कर वृद्धी म्हणजे कराची वाढ कशात झालेली आहे तर देशी व विदेशी मद्यावरील जो कमाल विक्री किमतीवरती मूल्यवर्धक कराचा जो दर होता हा म्हणजेच दारूवरचा जो दर होता तर हा 23.8% 25.93% करण्यात आलेला आहे. ओके. तर महत्त्वाचा पॉईंट आहे हा. आणि त्याचबरोबर लॉटरी, साप्ताहिक जे असतात त्यांना अंदाजे नियर अबाउट 70,000 रुपीज हा टॅक्स पे करावा लागायचा, आता ती अमाऊंट वाढून 1 लाखांपर्यंत झालेली आहे. ओके. तर लॉटरींवरचा आणि साप्ताहिकांवरचा जो टॅक्स आहे हा वाढलेला आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा पॉईंट्स. सुप्रशासनाशी संबंधित पण बरेच डिसिजन घेण्यात आलेले आहेत, जसं की गव्हर्नमेंट आता
ग्रामपंचायती या ऑप्टिकल फायबर रिंग फ्रेमवर्कने जोडणार आहे. तर भारतनेट कार्यक्रमाअंतर्गत आपल्या पूर्ण सगळ्या ग्रामपंचायती म्हणजे 28,332 ग्रामपंचायती या ऑप्टिकल फायबर रिंग फ्रेमवर्कनी जोडणार आहे. ओके, तर डिसेंबर 2018पर्यंत हे काम पूर्ण होऊन जाईल. ओके, तर हा महत्त्वाचा पॉईंट होता. हे जे ॲक्च्युली जो भारतनेट जो कार्यक्रम आहे याच्या अंतर्गतच आपला जो नागपूर जिल्हा आहे हा पहिला डिजिटल जिल्हा म्हणून घोषित झाला होता 2 ऑक्टोबर 2016ला. तर असा प्रश्न एक्झाममध्ये डायरेक्टली विचारू शकतात की 2 ऑक्टोबर 2016ला पहिला डिजिटल जिल्हा कुठला डिक्लेअर झाला होता, तर तो म्हणजे नागपूर. ओके, महत्त्वाचा पॉईंट होता हा. काही फॅक्ट्स बघू. जसं आपण बघितलं की आपला खर्च एकूण जो होणार आहे हा बराच होणार आहे, 2,43,737 कोटी एवढा आपण 2,48,399 कोटी एवढा आपण अंदाजे खर्च करणार आहे. मात्र 2017-18मध्ये आपल्याला एकूण महसूल किती जमा होणार आहे, तर 2,43,737 कोटी एवढा आपल्याकडं महसूल म्हणजे एवढा रेव्हेन्यू आपल्याकडे येणार आहे. मात्र आपला जो खर्च आहे हा रेव्हेन्यूपेक्षा जास्त आहे आणि याच्यातला जो फरक आहे ही जी तूट आहे ही जवळजवळ 4,511 कोटी एवढी आहे. त्याच्यामुळे भरपूर तूट आहे ही, आणि ही तर या फायनान्शियल इयरमध्ये भरून काढणं अशक्य आहे, कारण बऱ्याच योजनांमध्ये आपलं महाराष्ट्र मागं राहिला आहे. ओके, त्याच्यामुळं हे जे आपलं जे तूट आहे ही जवळजवळ 4,500 कोटींची तूट आपल्या या फायनान्शियल इयरमध्ये राहील. ओके, तर आपण बऱ्याच पद्धतीने चांगल्या क्वालिटीचा सगळा डेटा आपण कलेक्ट केलेला आहे. एक जर थोडक्यामध्ये सांगायचं झालं तुम्हाला, जो विकास दर आहे हा लक्षात ठेवा तुम्ही. राज्य सरकारला 2014 साली जो विकास दर होता हा 5.4% एवढा होता. मात्र आता तो 9.4% करणं सुद्धा शक्य झालेलं आहे 2016-17 या फायनान्शियल इयरमध्ये. ओके, मात्र आता 2017-18 या फायनान्शियल इयरमध्ये हा 9.4 वरून 2 डिजिटमध्ये नेण्याचा गव्हर्नमेंटचा मानस असेल. तर राज्य शासनाचा पहिल्यांदा होता 2014 साली 5.4%, आता तो त्यांनी वाढवून 9.4% नेलेला आहे. म्हणजे थोडीफार चांगली ग्रोथ आपल्या महाराष्ट्राची त्यांनी करून दाखवलेली आहे. मात्र आपला जो ईज ऑफ डुईंग बिझनेस त्याच्यामधलं जे रँकिंग आहे ते घटलेलं आहे, खूप जास्त पद्धतीने घटलेलं आहे. 10वा रँक आहे आपला. त्याच्यामुळं आपल्याला खरंच चिंता करण्यासारखी गोष्ट आहे की आपली गुंतवणूक किंवा आपला जो खर्च आहे हा कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त पाहिजे, महसूल क्षेत्रामध्ये खर्च जास्त पाहिजे की गुंतवणूकमध्ये. ओके, तर तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने लेक्चर समजलं असेल. सगळे पॉईंट्स आपण डिटेलमध्ये कव्हर केलेले आहेत आणि तुम्हाला पण एक अंदाजा भेटला असेल की आपल्या राज्याची प्रगती कधी होईल, ज्यावेळेस आपण भांडवलीवरती जास्त गुंतवणूक कराल त्यावेळेस. ओके, आणि योग्य क्षेत्रामधली भांडवल ही सुद्धा महत्त्वाची असते. त्याच्यामुळं मला वाटतं असं की हे बजेट एक थोडंसं प्रॉपर डायरेक्शनमध्ये होतं. मात्र जे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झालेली नाही आहे याच्यातून बऱ्याच जणांना या बजेटमध्ये राग आहे की बजेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट बजेटमध्ये गव्हर्नमेंट काही ना काही याच्याबद्दल अलोकेट करेलच. तर व्यवस्थितपणे आपण सगळं बजेट डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला एक्झाममध्ये याच्यातून चांगल्या पद्धतीचे चांगल्या क्वालिटीचे प्रश्न येऊ शकतात. त्याच्यामुळे लेक्चर व्यवस्थित हे लक्षात ठेवा, याच्यातून पॉईंट्ससुद्धा नोट डाऊन करा. ओके, तर आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.